उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गाजवलं। आता अधिवेशन संपल्यानंतर आणखी एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी खळबळ उडवून दिली। अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना कोकाटे चक्क मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ हा रोहित पवारांनी पोस्ट केला। त्यावर वाद झाल्यानंतर कोकाटेंनी आज पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे मुद्दा संपण्याऐवजी आता पुढे नेमकं काय असा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूया त्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। मला रमी खेळताच येत नाही। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विधेयभंग केलेला आहे, मी चोर केलेला आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि जर दोषी सापडलो, राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले। विधानसभेचं कामकाज सुरू असताना कृषी मंत्र्यांनी सभागृहातच मोबाईलवर मांडलेला हा पत्त्यांचा डाव सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय। यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांसह राज्यभरात संतापाची लाट उसळली। त्यानंतर कोकाटे पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करतील अशी अटकळ बांधली जात होती, पण कोकाटेंनी मात्र सभागृहात रमी खेळत असल्याचा आरोपच सपशेल फेटाळला आणि उलट आरोप करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। माझे अकाउंट, बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना कोकाटेंनी आपण कोणता गुन्हा केलाय असा सवाल करत कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत त्यांनी राजीनाम्याचा विषय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विधेयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, यावरून नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। सभागृहाचं कामकाज सुरू असताना कृषी मंत्री कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केला। त्याची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली, पण कोकाटेंना मात्र मीडियावरच्या बातम्या पाहून मुख्यमंत्र्यांचा गैरसमज झाल्याचं वाटतंय। मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे। मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये। त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। कोकाटे धडधडीत खोटं बोलत असल्याचा आरोप हे प्रकरण उजेडात आणणाऱ्या रोहित पवारांनी केलाय। त्यांनी म्हटलंय, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात। विसताना दिव्याची ज्योत मोठी होते। तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात विरोधक आक्रमक झाले आहेत। कुठे कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत तर कुठे पत्ते फेकत कोकाटेंविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। उगाच ते पॉपअप झालं, ॲड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते
कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते. पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते. आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय. आमचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असंवेदनशीलता दाखवली आहे, मी नुसतं रमीचं म्हणत नाही, त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे, जसं शेतकऱ्यांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे. कोकाटे यांनी तर कहर केलेलं आहे. ओसाडगावची पाटीलकी आहे, शेती खातं म्हणजे, आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात. कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असताना महायुतीच्या नेत्यांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवलंय. जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. राजीनामा घेतला तर आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं जे काय बोलले की वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील. त्या बाबतीमध्ये मला वाटतं मान्य देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेऊ शकतील. अजितदादा आहेत, ते त्यांचे नेते आहेत. आता काय खरं काय खोटं याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की ते चुकीचं आहे काय ते तपासलं जाईल. ते मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अजितदादा गटाचे ते आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. कोकाटेंचा धागा पकडत ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सरकारचे वाभाडे काढण्यात आले. त्यात म्हटलंय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचं प्रदर्शन करत सिगरेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय. कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवतायत. झाल्या प्रकाराबद्दल पत्रकार परिषदेत कोकाटे जनतेची दिलगिरी व्यक्त करतील ही अपेक्षा त्यांनी फोल ठरवली आहे. कोकाटे म्हणतात त्याप्रमाणे रमीचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तरी सभागृहाचं कामकाज चालू असताना एखादा मंत्री मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो, हा प्रमादही दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाहीये. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.